आज आमदार बच्चू कडू नांदेडच्या दौऱ्यावर आहेत। 4 जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांना भेटायला आले आणि मालपाणी येथील गतिमान विद्यालयात त्यांनी भेट दिली, त्यांच्यासोबत संवाद साधलाय। भाऊ, नेमकं दौऱ्याचं कारण काय, इथे भेट दिली काय सांगा? एकतर मालपाणीजींनी इतका चांगला कार्यक्रम इथं घेतला आणि हे डॉक्टर हेगडे जे आहे सातत्यानं काम करतात। अतिशय दुर्लक्षित मुलांवर उपचार करण्याचं काम। एका इकडे डॉक्टर फी गेल्याशिवाय तपासत नाही, पण इथं हजारो पेशंट फ्रीमध्ये तपासून फ्रीमध्ये औषध देणारं हे कदाचित ब्रेकिंग होत नाही टीव्हीची, याचं दुःख आहे। पण मला असं वाटतं का हे फार मोठं काम आहे आणि या कामासाठी आलो होतो। आज नांदेडला आमची बैठक पण आहे कार्यकर्त्याची। खरं तर आम्ही एक हेडलाईन दिलेली आहे का निवडणूक आली मुद्द्यावर बोला। काय मुद्दे आहे आमचे? सोयाबीनचे भाव नाही, कापसाला भाव नाही आहे, आपण पाहतोय का कांद्यावर निर्यात बंदी केली आणि हे मुद्दे आता हद्दपार होत आहे। कोण आला कोण गेला, निवडणुकीत हाच विषय फार महत्त्वाचा रंगतोय। म्हणून धर्मजातीपेक्षाही कष्टकऱ्यांची जे काही हक्काची मागणी आहे ती खरं तर चर्चेत आली पाहिजे, हा एक प्रयत्न करतो आहे। आणि येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि आम्ही कशा पद्धतीनं समोर जायचं त्याची एक कार्यकर्त्याची बैठक आम्ही घेतली आहे। भाऊ, आपण महायुतीत आहेत, आपण अमरावतीला उमेदवार दिला, हा महायुतीत मिठाचा खडा नाही का? मिठाचा खडा वगैरे असं म्हणता येणार नाही। भाजप हा फार मोठा पक्ष आहे आणि ते म्हणते ना एखाद्या समुद्रात गोड पाणी टाकून काही फायदा नसतो, पण एवढ्या मोठ्या पक्षावर काही परिणाम होणार नाही। आम्ही मात्र मुद्द्यावर ते निवडणूक जिंकू असा आत्मविश्वास आहे। आपण जर बघितलं तर नितेश राणेंनी वक्तव्य केलंय की बच्चू कडू यांना सागर बंगल्यावरून फोन केला नाही आणि सागर बंगल्यावरून फोन केला तर बच्चू कडू यांचं वादळ शमेल, काय म्हण? नितेश राणेसारखा हलक्या कानाचा मी नाही आहे। त्यांनी मोदीचं उघडी पोस्ट ट्विट केली होती। ते नितेश राणेंनी कोणाच्या फोनवर ब्रह्मदेव जरी खाली आला ना, बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही आहे। त्यांचा बाप असू शकतं, बच्चू कडूचा नाही आहे, लक्षात घ्या। नितेश राणेंना असं वक्तव्य करणं चांगलं नाही। कोणाहून कोणी फोन आला आणि काही झालं, आमचा बाप शेतकरी शेतमजूर आहे आणि आम्हाला थांबवण्याची ताकद सध्या तरी भारतात कोणामध्ये नाही आहे, कोणत्या नेत्यामध्ये नाही। नितेश राणे थोडक्यात सागर बंगल्याची भीती दाखवतो तुम्हाला? तर ते ठीक आहे, त्यांना भीती वाटत असेल, आम्हाला नाही आहे। आपण जर बघितलं तर विजय शिवतारेंनी बंद केला होता, पण ते नाराजीसाठी थांबले, तर बच्चू कडू कायम राहतील काय भूमिकेवर? ब्रह्मदेव खाली आला तर थांबणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी आता ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे कोणी? तुझ्याकडे असं कोणतं नाव तर ते सांग। निश्चितच हे होते आमदार बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेवर जे ते ठाम आहे आणि सागर बंगल्याची मला काहीही भीती नाही आणि ब्रह्मदेव जरी आता खाली आला तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।